आज वर्षातील शेवटच्या रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगा ब्लॉक, तर नव्या वर्षाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी पश्चिम आणि मध्य रेल्वेकडून विशेष रेल्वेची सोय। पुण्याच्या भोरमध्ये भाजपची आढावा बैठक। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बैठकीत कार्यकर्त्यांना निवडणुकीसाठी कामाला लागण्याचं आवाहन। तर जयंत पाटील महायुतीसोबत येतील म्हणूनच मंत्रिमंडळ विस्तार रखडला, संजय शिरसाट यांचं वक्तव्य। शिंदे गट महाराष्ट्रातील लोकसभेच्या 23 जागा लढण्यासाठी आग्रही। खासदार प्रतापराव जाधव यांचा दावा, महायुतीत मेरिटवरती जागा वाटप होणार अशी माहिती। प्रतापराव जाधवांचा शिवसेनेशी संबंध काय? जाधव बुलढाण्यातनं पुन्हा निवडून येतात का आता पहा, संजय राऊतांचा इशारा। मी बीचवरती ट्रॅक्टर नव्हे कॉम्बर चालवला होता, टीका करण्याआधी माहिती घ्यायला हवी होती। स्वच्छता अभियानातनं मुख्यमंत्र्यांची आदित्यसह उद्धव ठाकरेंवर टीका। छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज एमआयडीसी मधील कंपनीत भीषण आग, 6 कामगारांचा होरपळून मृत्यू, पुढचा तपास सुरू। आगीची घटना दुर्दैवी, फायर ऑडिट संदर्भात चौकशी करायला हवी, बुमरेंची प्रतिक्रिया। तर कंपनी मालकावरती 302 चा गुन्हा नोंदवा, अंबादास दानवेंची मागणी। पुण्यामध्ये शरद पवार आणि प्रकाश आंबेडकरांची भेट झाल्याची शक्यता, मात्र मोदी बागेत नाहीत, नातेवाईकांना भेटायला गेलो, आंबेडकरांचं वक्तव्य। राम मंदिराच्या उद्घाटनादिवशी दिवाळी साजरी करा, घराघरात रामज्योती लावा, 23 जानेवारीपासून रामलल्लाच्या दर्शनाला या, पंतप्रधानांचं आवाहन। नवीन वर्षात वीज दरवाढीचा शॉक लागण्याची शक्यता, 10 ते 70 पैसे प्रति युनिट वीज दरवाढीचा अंदाज। राज्यभरातील रेशन दुकानदारांचा उद्यापासून बेमुदत संप, प्रलंबित मागण्यांसाठी रेशन दुकानदारांचा निर्णय। नववर्षाच्या पूर्वसंध्येला मुंबई पोलिसांचं ऑपरेशन ऑल आउट, 23 फरार आणि वॉन्टेड आरोपींना अटक, 217 ठिकाणी कोम्बिंग ऑपरेशन, 7964 वाहनांची तपासणी। नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटन स्थळं फुलली, गणपतीपुळ्यात पॅरासेलिंगचा अद्भुत थरार, तर गोव्याच्या बीचवरती प्रचंड गर्दी। नववर्षाचं स्वागत करताना खवय्यांसाठी नॉनव्हेजची पर्वणी, पुणे, नागपूर, कोल्हापुरात चिकन मटणाच्या दुकानाबाहेर नागरिकांची सकाळपासूनच गर्दी। पुण्यामध्ये नववर्षानिमित्त नागरिकांची मोठी गर्दी, संध्याकाळी 5 पासूनच मुख्य रस्त्यांवरील वाहतुकीमध्ये बदल, अनेक मार्गांवरील वाहतूक बंद राहणार। राज्यातील कोरोना बाधितांची संख्या 613 वर, 24 तासात 172 कोरोना रुग्णांची नोंद, तर राज्यात JN1चे 10 रुग्ण। इम्रान खानला मोठा धक्का, पाकिस्तान निवडणूक आयोगाकडून इम्रान खानची उमेदवारी रद्द।